खमंग, खुसखुशीत पण त्याचबरोबर अगदी 7 ते 8 दिवस टिकणारी ही तिळगुळ पोळी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवतो आहे. चला तर मग सुरू करूया. आता गुळपोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम इथं आपण 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. आता हे बेसन पीठ छान असं भाजून घेतलं, त्यानंतर ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पण त्या अगोदर कडकडीत इथं 2 चमचे तेलाचं मोहन घेतलेलं आहे. यामुळं आपली पोळी जी आहे ती छान खुसखुशीत होण्यासाठी मदत होते. आता हे पीठ जे आहे, पिठामध्ये आपल्याला हे तेलाचं मोहन छान असं चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग आता आपल्याला पाणी टाकून पोळीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त सैलसर पीठ न मळता आपल्याला थोडंसं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. आता हे झाकण ठेवूया. त्यानंतर इथं मी पाव वाटी तीळ घेतलेले आहे, त्याचबरोबर भाजून घेतलेले शेंगदाणे अर्धी वाटी आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे. आता तीळ जे आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. मंद आचेवर आपल्याला ही खरपूस तीळ भाजून घ्यायचे आहेत. जर मोठ्या आचेवर भाजून घेतले तर याची चव जी आहे ती कडवट लागू शकते. त्यासाठी मंद आचेवर छान तीळ भाजून घेतले. त्यानंतर आता तिळामध्येच मी वेलची टाकून घेतलेली आहे आणि आता हे मिक्सरला वाटून घेऊया. आता तीळ मिक्सरला वाटून घेतलेले आहेत, त्यानंतर ते काढून घेऊया आणि त्यामध्ये शेंगदाणेसुद्धा आपल्याला त्यानंतर यामध्ये वाटून घ्यायचे आहेत. आता शेंगदाणेसुद्धा आपण बारीक करून घेतलेले आहेत आणि गूळसुद्धा आपण इथं किसून घेतलेला आहे. आता तिन्ही जिन्नस आपल्याला ताटामध्ये छान अगोदर मिक्स करून घ्यायचे आहेत, त्यानंतर आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीनं मी बारीक करून घेतलेलं आहे. जाड भरड न करता छान बारीक आपण वाटण करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण त्याचे लाडू तयार करून घेतले. आपलं पीठसुद्धा छान भिजलेलं आहे आणि आपण हे जे सारणाचे लाडू करून घेतलेले आहेत ते आता आपल्याला उंडा करून यामध्ये भरून घ्यायचं आहे. सारण भरून घेतल्यानंतर छान पातळसर आपल्याला ही पोळी जी आहे ती लाटून घ्यायची आहे. पोळी लाटून घेतल्यानंतर आता आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे. मंद आचेवरच आता ही पोळीसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे. त्याच्यामुळं ही पोळी जी आहे ती छान भाजली जाते. आता तेल किंवा तूप लावून दोन्ही बाजूनी छान खरपूस होईपर्यंत आपण ही पोळी जी आहे ती भाजून घेऊया. ह्या पोळ्या ज्या आहेत त्या 7 ते 8 दिवस आरामात टिकतात, अजिबात खराब होत नाही आणि खायलासुद्धा तितक्याच चविष्ट लागतात. कशी वाटली आजची रेसिपी नक्की सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.